कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात स्थित आहे. समुद्र सपाटीपासून या शिखराची उंची सुमारे 1646 मीटर म्हणजेच सुमारे 5400 फूट आहे. या उंचीमुळे कळसुबाईला महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखले जाते. हे शिखर सह्याद्री पर्वतरांगेचा एक भाग आहे. सह्याद्री पर्वतरांग पश्चिम भारतातील एक महत्वाची पर्वतरांग असून तिचा मोठा भाग महाराष्ट्रातून जातो. या पर्वतरांगेमुळे राज्यातील हवामान, पर्जन्यमान आणि जलस्रोतांवर मोठा परिणाम होतो. कळसुबाई या नावामागे एक स्थानिक लोकपरंपरा सांगितली जाते. कळसू नावाची एक महिला या भागात राहत होती. तिच्या स्मरणार्थ या शिखराला कळसुबाई हे नाव मिळाल्याचे मानले जाते. या कथेला ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नसला तरी स्थानिक समाजामध्ये ती परंपरेने सांगितली जाते. शिखराच्या माथ्यावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. हे मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. विशेषतः नवरात्रीच्या काळात येथे मोठ्या संख्येने भक्त येतात. वर्षभरी अनेक जण दर्शनासाठी शिखरावर चढाई करतात. कळसुबाई शिखराभोवतीचा परिसर नैसर्गिक संपत्तीने समृद्ध आहे. हा भाग कळसुबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्याच्या परिसरात येतो. येथे विविध प्रकारच्या वनस्पती, झाडे, पक्षी आणि वन्य प्राणी आढळतात. त्यामुळे या भागाला पर्यावरणीय दृष्ट्याही महत्त्व आहे. या परिसरात पावसाचे प्रमाण तुलनेने जास्त असते. त्यामुळे पावसाळ्यात डोंगर हिरवागार दिसतो. अनेक लहान ओढे आणि धबधबे तयार होतात. हिवाळ्यात वातावरण थंड आणि स्वच्छ असते. उन्हाळ्यात तापमान वाढत असले तरी सकाळी आणि संध्याकाळी हवामान तुलनेने आल्हाददायक असते. कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्यापैकी बारी गावातून जाणारा मार्ग सर्वाधिक लोकप्रिय आहे. बारी हे गाव शिखराच्या पायथ्याशी असून बहुतेक पर्यटक याच मार्गाचा वापर करतात. या मार्गावर चालताना सुरुवातीला शेतीचा परिसर दिसतो. पुढे हळूहळू चढ वाढत जातो. काही ठिकाणी दगडी पायवाटा आहेत. कठीण उतार असलेल्या भागांमध्ये सुरक्षिततेसाठी लोखंडी शिड्या बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसाधारण शारीरिक क्षमता असलेल्या व्यक्तींनाही योग्य काळजी घेतल्यास हा मार्ग पूर्ण करता येतो. शिखरावर पोहोचण्यासाठी साधारण 3 ते 4 तास लागू शकतात. परतीच्या प्रवासासाठीही जवळपास तेवढाच वेळ लागतो. चालण्याचा वेग, हवामान आणि गर्दी यानुसार हा वेळ बदलू शकतो. शिखरावरून सह्याद्री पर्वतरांगेचे विस्तीर्ण दृश्य पाहायला मिळते. स्वच्छ हवामानात आजूबाजूचे अनेक डोंगर आणि दऱ्या स्पष्ट दिसतात. या परिसरातील काही प्रसिद्ध किल्ले आणि पर्वतही दूरवरून पाहता येतात. त्यामुळे कळसुबाई हे केवळ धार्मिक स्थळ नसून भौगोलिक निरीक्षणासाठीही महत्त्वाचे ठिकाण आहे. गिर्यारोहणाच्या दृष्टीने कळसुबाईला विशेष स्थान आहे. अनेक नवशिके गिर्यारोहक आपली पहिली मोठी चढाई याच शिखरापासून सुरू करतात. तसेच अनुभवी गिर्यारोहकांसाठीही हा परिसर आकर्षणाचा विषय आहे. मात्र कोणत्याही ऋतूमध्ये योग्य तयारी करणे आवश्यक असते. पावसाळ्यात येताना विशेष काळजी घ्यावी लागते. पायवाटा ओल्या आणि घसरड्या असू शकतात. त्यामुळे योग्य बूट वापरणे महत्त्वाचे असते. पिण्याचे पाणी, हलका आहार आणि आवश्यक औषधे सोबत ठेवणे उपयुक्त ठरते. हवामानात अचानक बदल होऊ शकतो. त्यामुळे त्याचीही तयारी असावी. शिखरावर किंवा मार्गात कचरा टाकू नये. प्लास्टिकचा वापर शक्यतो टाळावा. निसर्गाचा आणि स्थानिक लोकांच्या परंपरेचा आदर करणे ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. स्वच्छता राखल्यास हा परिसर पुढील पिढ्यांसाठीही जतन करता येईल. कळसुबाई परिसरातील स्थानिक लोकांच्या जीवनात शेती, पशुपालन आणि पर्यटन यांना महत्त्वाचे स्थान आहे. पर्यटकांमुळे स्थानिकांना मार्गदर्शन, निवास, भोजन आणि इतर सेवांमधून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे पर्यटनाचा स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होतो. कळसुबाई शिखर हे केवळ उंचीमुळे प्रसिद्ध नाही, ते महाराष्ट्राच्या नैसर्गिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. येथे भूगोल, पर्यावरण, स्थानिक संस्कृती आणि पर्यटन यांचा सुंदर संगम दिसून येतो. त्यामुळे विद्यार्थी, संशोधक, पर्यटक आणि निसर्गप्रेमी या सर्वांसाठी हे शिखर अभ्यासाचे आणि अनुभवाचे महत्त्वाचे ठिकाण आहे. कळसुबाई शिखर हे महाराष्ट्राच्या भौगोलिक ओळखीचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे. त्याची नैसर्गिक वैशिष्ट्ये, धार्मिक महत्त्व आणि पर्यावरणीय मूल्य यामुळे त्याचे स्थान विशेष आहे. या शिखराला भेट देताना सुरक्षितता, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन या 3 गोष्टींची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.